तुम्ही आणि थेट दृश्य आपण पाहतोय अशोक चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठी गर्दी। अशोक चव्हाण काही वेळामध्ये आता भाजप प्रवेश करतात आणि चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। चव्हाण आता अधिकृतरित्या भाजपचं कमळ हातात घेणार आहेत। कालच त्यांनी काँग्रेस पक्षामधल्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला। त्यानंतर काही काळानंतर माझी पुढची दिशा स्पष्ट होईल असं काल अशोक चव्हाण म्हणाले होते। मात्र आजच आता त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय आणि त्यामुळे भाजपत पक्षप्रवेश झाल्यानंतर आता काय नेमकं त्यांचं पुढचं पाऊल असणार आहे हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यसभेची उमेदवारी अशोक चव्हाण यांना मिळणार असल्याचं कळतंय, त्यामुळे त्या दृष्टीनं आता भाजप पत्रकार परिषद जी घेणार आहे त्यामध्ये काय घोषणा करते हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तर भाजप पक्ष कार्यालयामध्ये प्रादेशिक कार्यालयामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होताना दिसतोय। मोठी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अर्थातच मोठं नाव सध्या काँग्रेसमधून भाजपकडे येतंय आणि म्हणूनच हा मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतोय। अशोक चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसमधले ज्येष्ठ आणि खरं तर राज्यातले सर्वात प्रभावशाली असे काँग्रेसचे नेत्यांपैकी एक मानले जात होते। डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं होतं। 1.5 वर्ष महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते। मात्र आदर्श इमारत घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव पुढे आलं आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर त्यांनी पुनरागमन केलं। 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक त्यांनी जिंकली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते अध्यक्ष देखील राहिलेत। मोठमोठी पदं त्यांनी काँग्रेसमध्ये भूषवली। मात्र अखेर काल काँग्रेसला रामराम करत काँग्रेसचा हात अशोक चव्हाण यांनी सोडला आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करतात। तर गेल्या 2 वर्षापूर्वीच खरं तर अशोक चव्हाण हे पाऊल उचलणार होते। अशा प्रकारच्या आता टीका टिप्पण्या होऊ लागल्यात। मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना अनेकांच्या भुवया उंचावल्या। काल अनेक यावर प्रतिक्रिया राजकीय वर्तुळामधून येऊ लागल्या होत्या। अशोक चव्हाण भाजपमध्ये कधी प्रवेश करणार याबाबत बरीच चर्चा होती। केंद्रीय नेतृत्वाच्या सहभागी असलेल्या कार्यक्रमात अशोक चव्हाण त्यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण प्रवेश करतील भाजपमध्ये अशा प्रकारची एक अटकळ काल बांधली जात होती। मात्र आज लगेचच राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा हा भाजप प्रवेश होतोय। अमित शहा यांचा आगामी महाराष्ट्राचा दौरा आहे। यामध्ये देखील अशोक चव्हाण आता मराठवाड्यामध्ये सभा होणार आहे। त्यावेळी अशोक चव्हाण तिथल्या व्यासपीठावर भाजपच्या व्यासपीठावर आता पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आजचा कार्यक्रम राजकीय वर्तुळामध्ये वेगळ्या दृष्टीने पाहिला जातोय। काँग्रेसमधलं एक मोठं नाव आता भाजपमध्ये येतंय। अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसमध्ये प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, आमदारकीचा राजीनामा दिला आणि एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा धुरळा उडाला। काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटात देखील वातावरण चांगलंच तापलेलं आहे। बैठकांचं सत्र सुरू आहे। चेन्नीथला देखील आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि मुंबईमध्ये काँग्रेसची देखील महत्त्वाची बैठक असणार आहेत। अलर्ट मोड सध्या काँग्रेसमध्ये सुरू झालेला आहे। आणखी कोणी नावं काही सरप्राईज या दरम्यान अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशाच्या दरम्यान पाहायला मिळतात का, कोणी आणखी काही मोठी नावं येतात का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये सध्या हा मोठा कार्यक्रम आहे आणि याच ठिकाणी पत्रकार परिषद देखील होणार आहे। काही वेळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे या ठिकाणी येतील। अशोक चव्हाण यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। काही वेळामध्ये पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रमाला सुरुवात होईल। तर काँग्रेसला गेल्या काही दिवसातला हा सगळ्यात मोठा धक्का म्हणावा लागेल। आधी मिलिंद देवरा, त्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाण आता काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे एक प्रकारे शिवसेना राष्ट्रवादीतल्या उभ्या फुटीनंतर आता महाविकास आघाडीतल्या तिसऱ्या पक्षाला सुद्धा गळती लागण्याचे संकेत मिळतात। तेव्हा चव्हाणांबरोबर आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत अशी बरीच नावं पुढे येतात। अर्थातच यामध्ये फक्त राजूरकर आज यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी भाजपमध्ये होईल असंही कळतंय।
त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता आणखी कोण महत्त्वाचे नेते काँग्रेसमधून बाहेर पडतात हे देखील बघणं राजकीय वर्तुळासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुका या अत्यंत रंगतदार तितक्याच रोचक होणार आहेत। अशोक चव्हाण आता भाजप कार्यालयात दाखल झालेत आणि त्याची थेट दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आता भाजप प्रवेश होतोय आणि त्यासाठीचा हा खास कार्यक्रम सध्या भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील आणि त्यानंतर भाजपची पुढची रणनीती देखील यामधून स्पष्ट होईल, कारण पत्रकार परिषद त्यानंतर होणार आहे। काही वेळामध्ये पक्षप्रवेश आणि पत्रकार परिषदेचा हा कार्यक्रम आहे। राज्यसभेची उमेदवारी आज यादी जाहीर होणार आहे आणि यामध्ये अशोक चव्हाण यांचं नाव येते का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठी लगेचच हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। अशा प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा रंगू लागलेली आहे। तेव्हा राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांसमवेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम होतोय। खरं तर अशोक चव्हाण यांच्यासारखं एक मोठं नाव काँग्रेसमधून भाजपमध्ये येते, त्यामुळे काँग्रेसमधल्या केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल अशा प्रकारची अटकळ बांधली जात होती। त्यामुळे अशोक चव्हाण नेमके भाजपमध्ये कधी प्रवेश करणार याबाबत काल बऱ्याच चर्चा रंगू लागल्या होत्या। त्यात अशोक चव्हाणांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती की पुढची दिशा स्पष्ट करण्यासाठी मी वेळ घेणार आहे, मात्र आज लगेचच अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतात। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये एक मोठा भूकंप झालाय आणि महाविकास आघाडीला देखील मोठा झटका आहे। एकंदरीतच या तिसऱ्या पक्षाला ही गळती लागल्याचं आता स्पष्ट झाल्यामुळे आणखी कोण नेते अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये प्रवेश करतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। अशोक चव्हाण भाजप कार्यालयामध्ये येतानाची ही दृश्य, प्रसार माध्यमांचा गराडा आणि त्याचबरोबर समर्थकांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती सध्या भाजप कार्यालयामध्ये दिसते। तर काही वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यासाठी देखील नियोजन पूर्ण झालेलं आहे। भाजपचं कमळ आज अशोक चव्हाण हातात घेतील आणि काँग्रेसचा हात कालच अशोक चव्हाण यांनी सोडलेला आहे। त्यामुळे इथून पुढे राजकीय कारकीर्द अशोक चव्हाणांची कशी असणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळापूर्वी अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया आपण पाहिली होती आणि आजच मी भाजपमध्ये प्रवेश करतोय, माझ्या आयुष्यातल्या राजकीय आयुष्यातला एक नवीन चॅप्टर सुरू झालाय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती। आणि काँग्रेसमध्ये जे काही आता सीट वाटप होणार आहे त्याबाबत मी काही बोलणं योग्य ठरणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं। आपण पाहतोय भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे वेगळं हसू दिसतंय। यामध्ये आशिष शेलार आहेत, प्रवीण दरेकर दिसत आहेत, गिरीश महाजन आहेत। भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आहेत।